मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी राजीनामा दिलेला आहे। मात्र यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे। वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। काही दिवसांपूर्वी मोपलवार यांनी MSRDCच्या संचालक पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला होता, त्यांना दूर करण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता त्यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि मोपलवार हे लोकसभा निवडणुकीमध्ये उतरू शकतात अशी ही चर्चा केली जाते आहे। तर ही मोठी बातमी आताची मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक आहेत राधेश्याम मोपलवार, मात्र त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याची ही आताची मोठी बातमी समोर येते आहे। मोपलवार यांनी राजीनामा दिल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे का आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांना उतरवायचं आहे का अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, काय अधिकची माहिती आहे? एक वेगळी चर्चा सध्या सुरू झाली आहे। बरोबर आहे यामिनी, जसं तू म्हणाली की राधेश्याम मोपलवार हे नाव तसं कायम चर्चेत असतं। त्यातल्या त्यात जेव्हा राज्यामध्ये शिंदेचं सरकार आलं तेव्हा त्यांची जी नियुक्ती झाली होती त्यामुळे ही वेगळी चर्चा झाली होती। मात्र आताची जी चर्चा आहे ती त्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या संदर्भातली आहे। त्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जात असलं तरी सुद्धा मोपलवार राजकीय आपल्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या कुठेतरी पूर्ण करण्याच्या अनुषंगानं हा राजीनामा दिलाय आणि लोकसभेच्या अनुषंगाने ते आपलं नशीब आजमावतात अशी ही चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री वॉर रूमचा त्यांनी राजीनामा दिला होता। राज्यातले जे काही महत्वाचे प्रकल्प आहेत त्यांना गती देण्यासाठी शिंदेंनी त्यांची वॉर रूम मध्ये स्थापना केली होती, त्यांची पुनर्स्थापना केली होती। मात्र या अनुषंगाने आता त्यांनी राजीनामा सोपवला। आता नेमकं त्या राजीनाम्याचं खरं कारण काय ते अद्याप तरी गुलदस्त्यात आहे। मात्र प्रकर्षानं चर्चा ही मोपलवारांच्या राजकीय प्रवेशाची होते सध्या अशी माहिती आपल्याकडे आली। धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी।